आदित्य राजाच्या कृपेनं वरून राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला त्यांनी 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावर आरोप। ड्रग्स तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवर कारवाई। गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य। गृहमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईतून एकही हिरा व्यापार बाहेर गेलेला नाही, उलट हिऱ्याची निर्यात वाढली। सुरत डायमंड बुर्सवरून फडणवीसांचं स्पष्टीकरण। आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल, त्यामुळे सगळ्यांनी आशा ठेवायची, हर एक के अच्छे दिन आएंगे। आमच्या भविष्यामध्ये कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही आणि त्यामुळे सर्वांनी अपेक्षा ठेवाव्या। देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात सूचक वक्तव्य। सहकारी दूध डेअऱ्यांना राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार। दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोषणा करणार। शेतकऱ्यांना 29 रुपये दर द्यावा लागणार। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच लागणार नाहीत, जरांगेंचा इशारा। तर काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, जरांगेंचं वक्तव्य। तब्बल 173 वर्षांनी भारताला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा। भारतीय न्याय संहितेसह एकूण 3 विधेयकं लोकसभेत मंजूर। मिमिक्रीमुळे माझा नाही, उपराष्ट्रपती पदाचा अपमान। सभापती धनखड यांचे खडे बोल। सभापती अपमान प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेत उभं राहून नोंदवला निषेध। उपराष्ट्रपती धनखड आणि पंतप्रधान मोदी यांची फोनवरून चर्चा। मिमिक्री प्रकरणावरती पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख। देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवं सब व्हेरिएंट JN1 चे देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचा शिरकाव। सिंधुदुर्गातील एकाला लागण। यवतमाळमध्ये जावयानं केली चौघांची हत्या। बायको, सासरा आणि 2 मेहुण्यांचा खून। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्याकांडाचा थरार। क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि पॅरा तिरंदाज शीतल देवी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर। तर बॅडमिंटनचे स्टार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।